नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा फॅशन क्राफ्ट. आज आपण शिकणार आहोत अंगावरून मापे कटोरी ब्लाऊज. छाती आहे 42, शोल्डर आहे 16, आर्मोल आहे 18, उंची आहे 15, मुंडा आहे 6.25, पुढचा गळा आहे 7, मागचा गळा आहे 11, कंबर आहे 36, योगपट्टी आहे 2.25 इंच, कटोरी आहे 6.5. आता आपण कटिंग बघणार आहोत मागच्या भागाची. तर बघा, पहिल्यांदा शोल्डर आहे 16, त्याचा दुसरा भाग येते 8. 8मधून मायनस करायचा आहे 2.75 मायनस करायचा आहे, काऊन तर मागचा गळा आहे आपला 11चा म्हणून 2.75 मायनस करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, मुंडा किती आहे 6.25. त्याच्यातून एक सरळ लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. छाती आहे 42, 42चा चौथा भाग किती येते 10.5 प्लस 1.5 इंच मार्जिन. 10.5 मार्क करायचा आणि नंतर 1.5 इंच मार्जिन द्यायची. ठीक आहे. आता आपण घेणार आहोत पूर्ण उंची 15 आहे, प्लस 1 केलं तर पूर्ण उंची आहे 15, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर 16 येते. तर आपल्याला उंचीमध्ये 16 घ्यायचं आहे. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. कंबर आहे 36चा चौथा भाग 9 प्लस टक्स 1 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 5.25 वरती घेतल्यानं खाली पण 5.25 वरच मार्क करायचा आणि अर्धा इंच क्रॉस घ्यायचा आणि आर्मोल शेप द्यायचा. तर 1.25 इंचावर आर्मोल द्यायचा. माझं चुकीचं झालं आहे थोडं, तुम्ही 1.25 इंचावर द्या मागच्या आर्मोलचा गोलाई. आणि फ्रेंच करणं ओढून द्या. खाली 0.25 मायनस करा थोडंसं. शोल्डर आहे 2.5, त्याच्यात प्लस करा 0.75 मार्जिन आपल्याला. खाली गळ्याची उंची आहे 11 आणि रुंदी आहे 3. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या आणि गळ्याला आकार देऊन द्या. शोल्डर लावून करा. ठीक आहे. गळ्याला फ्रेंच करणं आकार द्या. खूप मस्त आकार येते गोल असा आणि मागून गळा पण खूप सुंदर दिसते. आता आपल्याला टक्स टाकायचा आहे. मधला सेंटर काढायचा. टक्सची उंची घ्यायची 4.5, साईडने पहिली स्ट्रेट ओढायची, नंतर अर्धा इंच दोन्ही साईडला टक्स टाकायचा. मग फिटिंगच्या साईडनं 0.25 मायनस करायचं की आपल्या फिटिंगच्या साईडला रिंकस येणार नाही. ठीक आहे. हा झाला आपला बॅक पार्ट. मागच्या साईडने टक्स टाकायचा आहे, तर सेंटर घ्या. दोन्ही साईडनं अर्धा इंचाचा टक्स टाका आणि साईडला 0.25 मायनस करा. हा झाला बॅक पार्ट. कट करायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ हे कसे वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगत चला. आणि तुम्हाला कोणत्या साईजचा पेपर पॅटर्न पाहिजे ते पण सांगा. मी तुम्हाला नक्की बनवून व्हिडिओ टाकत जाईल. ठीक आहे. आणि मैत्रिणींनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरिंग करा, का ज्यांना माझी गरज आहे ते हे व्हिडिओ पाहून शिकणार तरी आणि 4 पैसे कमवणार पण. ठीक आहे. आता मागचा भाग ठेवून पूर्ण चारही बाजूनं आखून घ्यायचं. काहीच प्लस करायचं नाही, काहीच मायनस करायचं नाही. सेम जसा आहे तसा ॲज इट इज लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. फ्रंट बॅक पार्ट साईड फिटिंग करून थोडं कट करायचं, जे आपण रेषा ओढली आहे ते. ठीक आहे. आणि हा उचलून टाकायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्यामध्ये थोडं अर्धा इंचाने आधी घ्यायचं आहे. ठीक आहे. 5.25 घेतला होता ना मुंडा. मागच्या भागात आपण अर्धा इंच प्लस करून क्रॉस लाईन दिली होती. आपल्याला आतमधल्या लाईनीपासून समोरचा भाग वर 1 इंचाने आर्मोल गोलाई द्यायची आहे. मागच्या 1.25 इंचाने ना समोरचा 1 इंचाने आर्मोल गोलाई द्यायची आहे. ठीक आहे. आता आपण खालून उंचीमध्ये 1 इंच वाढवायचे. पहिले नेक ओढून घेऊ. नेक आहे 7 इंच आणि गळा रुंदी आहे 2.5 घ्या, नाही तर 2.25 घ्या. गोल आकार देऊन द्या. ठीक आहे. हा झाला आपला समोरच्या
गळ्याचा आकार योकपट्टीला 2.25 इंचावर योकपट्टी द्या. काउंटर साईज 42 आहे, मोठी आहे. तुम्ही जर कमी योकपट्टी घ्या 2, 2.25 तर खूप मस्त बसते, नाहीतर योकपट्टी कटोरीवर चढते. ठीक आहे. आणि 4.5 इंचावर कटोरीला असं गोलवर आकार द्यासाठी मार्क करा. फ्रेंच कर्न शेप देऊन द्या. ठीक आहे. कटोरी आहे 42 साईजसाठी 6.5 इंचाची कटोरी घ्या. वरती पण 6.5 मार्क, 2, 2.25, 2.5. गोलाईसाठी 1 इंच. एक सरळ लाईन ओढा. तुमचा जो आकारामध्ये कटोरीचा शेप जाते त्या आकारामध्ये तुम्ही स्केलला सेट करा आणि तिथं कटोरीचा आकार देऊन द्या. ठीक आहे. थोडंसं असं गोलसर द्यायचं, जास्त नाही द्यायचं, नाही तर तुमची कटोरी वेगळीच दिसणार. खूप सुंदर आकार द्यायचा. ठीक आहे. खालच्या साईडनं 0.25 मायनस करा. जसं बॅक साईडला केलं ना आपण, तसं फ्रंटला पण घ्यायचं. चेस्ट द्यायची 10.5, 1.5 इंच मार्जिन. ठीक आहे. शोल्डर डाऊन करा 0.25 न. आता आपण समोरचा भाग कट करून टाकू. ठीक आहे. मी बोललेलं तुम्हाला समजत असेल, थोडं चूकभूल झाली असेल तर माफ करा मला. एक स्ट्रेट लाईन फिटिंगची ओढून घ्या. ठीक आहे. खाली योकपट्टीमध्ये 1-1 इंच प्लस करा मार्जिनसाठी. फक्त योकपट्टीमध्येच, कटोरीमध्ये काहीच नाही करायचं, प्लस नाही ना मायनस नाही. मग आपण कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवून घेऊ. आता कट करून घ्या योकपट्टी. ठीक आहे. कटोरी कट करा जशी आहे तशी. नेक कट करा जशी आहे तशी. आणि आर्मोल गोलाई थोडा माझा जास्त झाला आहे, तुम्ही थोडंसं 2 लाईननी वाढवून घ्या आर्मोलची गोलाईमध्ये. जिथं आपण कटोरी जोडतो तिथे वरून आर्मोल गोलाईपासून. ठीक आहे. 2 लाईन नाही तर 3 लाईन थोडं वाढवून घ्या. मस्त आकार येते कटोरीला. माझा थोडा आकार जास्त झाला आहे, तुम्ही 2 लाईनी वाढवा. आता आपण कटोरी जशी आहे तशी आधी आखून घ्यायची. सेम ॲज इट इज कटोरीला आकार जसा आहे तसंच द्या. इकडून पण 2-3 लाईन असं वाढवायचं नाही आहे. अलग साईडला मूळ कटोरी ठेवून द्या. साईडला 1.5 इंच वाढवायचे आहे. हुकाय पट्टीकडून 1.5 इंच वाढवायचं आहे. वरती 3 लाईन हुकाय पट्टीकडून कटोरी जोडते तिथं 3 लाईन. रेस ओढून घ्या सरळ. साईडला पण तसंच करा. असं गोलसर आकार असा देत चला. मधला सेंटर काढा कटोरीचा. सेंटरवरून खाली 1.5 इंच वर एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या दोन्ही साईडनं. ठीक आहे. आणि कटोरीचा टक्स 3 इंचावर द्यायचा, उभा टक्स. साईज मोठी आहे तर, छोटी राहिली तर 2.25 आणि त्याच्यापेक्षा छोटी राहिली तर 2.5. 1.5 इंचाचा टक्स घेऊन घ्या. ठीक आहे. आता कटोरी आपण कट करू. जर तुमची कटोरी खूप चेस्ट साईज जर मोठी असेल तर तुम्ही 2.25 इंचाने साईडला वाढवलं तरी चालेल. आता कटोरी कट करा. बघा किती सुंदर कटोरी आपली दिसत आहे गोलसर. आता तुम्हाला मी टक्स घेऊन दाखवते. थोडं पहिले असं ॲडजस्ट करून पहा. पेपर जर जास्त असेल तर कट करून घ्या. एक्स्ट्रा पेपर ठेवू नका.
आणि मध्ये असा टक्स काढा. मध्यावर टक्स द्यायचा आपण. खूप मस्त टक्स दिसते. बघा कटोरी किती सुंदर झाली आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद. माझा पूर्ण